नमस्कार, द वॉइस न्यूज से मैं प्रगति सिंह, जहां प्रतिदिन हम बताते हैं आपके आसपास की जुड़ी घटनाओं के बारे में, जिसका है सीधे जनता से सरोकार। एक नजर आज की सुर्खियों पर। महाराष्ट्र के पुणे जिले से हैरान करने वाला मामला सामने आया है, जहां एक 21 वर्षीय लड़की के साथ 3 लोगों ने गैंगरेप किया। वहीं जब लड़की के दोस्त ने विरोध किया तो तीनों ने मिलकर उसकी भी पिटाई कर दी। राज्य सरकारों की तरफ से महिलाओं की सुरक्षा को लेकर तमाम दावे किए जाते हैं, बावजूद इसके आए दिन महिलाओं के साथ छेड़खानी की खबरें सामने आती रहती है। ऐसा ही एक मामला अब महाराष्ट्र के पुणे जिले से आया है, जहां पर एक 21 वर्षीय लड़की से 3 लोगों ने गैंगरेप किया। वहीं इस दौरान जब लड़की के दोस्त ने विरोध किया तो आरोपियों ने उसकी भी पिटाई कर दी। फिलहाल पुलिस ने लड़की की शिकायत पर मामला दर्ज कर लिया है और जांच शुरू कर दी है। काल रात्री एक 21 वर्षाची मुलगी हे आपला मित्रांसोबत बोपदेव घाटाला गेली होती। हे लोक तिथे सरासरी 11च्या दरम्यान पोहोचले आहे रात्री, आणि त्यानंतर तिथे हे लोक बसून गप्पा वगैरे मारत होते। ते झाल्यानंतर त्या ठिकाणी 3 अनोळखी लोक आलेले आहे आणि त्यांनी जे आहे या मुलगाला मारहाण केली आहे आणि मुलगीवर अतिप्रसंग केलेले आहे। या घटना झाल्यानंतर मुलाने आपले नातेवाईक आहे त्यांना माहिती दिली आणि हे लोक जे आहे से नंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे गेले होते। तिथे हे मेडिको लीगल केस असल्यामुळे त्यांना ससूनमध्ये पाठवण्यात आले आणि ससूनमधून आम्हाला जे पोलिसला सरासरी 5 वाजता सकाळी हे माहिती मिळालेली आहे आणि त्यानंतर जे आहे से आपले टीम ॲक्टिव्हेट झालेले आहे आणि यांच्यामध्ये क्राइम ब्रांचचे 5 टीम आणि 5 DBचे टीम तात्काळ लावण्यात आलेला आहे। तसंच यांच्यामध्ये फॉरेन्सिक, डॉग स्क्वॉड आणि इतर जे सर्व रिक्वायर्ड टीम आहे त्यांनाही जे आहे से पाचारण करण्यात आलेलं आहे आणि यांच्यामध्ये आपली वेगळे टीम जे आहे लोकांचे विचारपूस करण्याचे काम चालू केलेले आहे। आता प्राथमिक हे माहिती आहे आणि यांच्यामध्ये जसेही जे आहे काही प्रोग्रेस होतील त्यानंतर आपल्याला माहिती जे आहे से शेअर करण्यात येईल। आता आमचे जे टीम आहे ते वेगळे लोकांना जे आहे से घेऊन त्यांना विचारपूस करत आहे। एक वेळ सर्व क्लिअर झाल्यानंतर जे आहे से ते ताब्यात घेण्याने बाकी पुढच्या प्रोसेस सुरू होतील। FIR मध्ये जे माहिती आलेली आहे त्यामध्ये 3 मुले होते, त्यांनी हे अतिप्रसंग केलेले आहे। पीडित आहेत ती नेमकी कुठली होती, म्हणजे पुण्यातलीच आहेत का ते बाहेरचे आहेत, कॉलेजचे आहेत? ते आता मुलगी जे आहे से बाहेरची आहे आणि याबद्दल जास्त माहिती शेअर करता येत नाही, कारण ते आपल्याला नवीन कायद्यामुळे जे आहे से मुलीचे जे आहे आयडेंटिटी जे आहे ते जास्त डिस्क्लोज करता येत नाही, तर त्यामुळे आम्ही तितकेच माहिती कसं घडलं, हे कुठं बसले होते, आले तरी मारहाण केली, काय केली, नेमका प्रकार सविस्तर सांगा। हे बोपदेव घाटामध्ये एक जे आहे से ग्राउंड सारखे आहे, तिथे जे आहे से लोक नेहमी जातात हे वॉकिंग वगैरे करायला आणि अधूनमधून असं कपल जे आहे से त्या ठिकाणी जातात। तर तसा गेलेमध्ये जे आहे से 3 लोकांना ते दिसले असेल आणि त्यांनी जे आहे से हे गैरकृत्य केलेले आहे। आरोपीसोबत जो मित्र होता, त्या पीडित मुलीसोबत जो तिचा मित्र होता, आरोपीने त्याला मारहाण केली, हा सर्व प्रकार घडत असताना तो मित्र कुठे होता? नाही, त्यांनाच तेच मारहाण करून त्यांना जे आहे से डांबून ठेवला होता आणि त्यानंतर इथे अतिप्रसंग झाला। खोली वगैरे आहे? नाही, खोली नाही, तिथेच त्यांना त्यांचे शर्ट वगैरे हे करून शर्ट बेल्ट हे करून बांधून ठेवलेलं होतं। पीडितसोबत एकच मुलगा होता, त्यांचे मित्र होता आणि ते दोघे तिकडे फिरायला गेले होते असं प्राथमिक माहिती आहे। पीडित जे आहे से आता कॉन्शियस आहे, परंतु अजून ते ससूनला ॲडमिट आहे। त्यांचे स्टेटमेंट जे आहे से आता घेण्यात आलेली आहे आणि आता स्टेटमेंटच्या आधारावर FIR दर्ज करण्याची प्रोसेस चालू आहे। सर, मुलीला काही मारहाण वगैरे करण्यात आली? नाही, मुलीला मारहाणचे नाही आतापर्यंत माहिती आहे। मुलगाला मारहाण झालेली आहे थोडीफार, ते पण जास्त नाही, थोडीफार झालेली असं त्यांनी माहिती दिलेली आहे। पीडित आणि आरोपी यांचा पूर्वी कधी संपर्क किंवा काय असा? आरोपी अजूनही पूर्णपणे निष्पन्न झाला नाही। आपल्या टीम जे आहे ते वेगळे लोकांकडून विचारपूस करत आहे। अजून एक वेळ आरोपी निष्पन्न फुल्ली होतील त्यानंतर आपल्याला काही माहिती मिळतील। हे लोक सरासरी 11च्या सुमारास तिकडे पोहोचले आहे आणि 1 तासानंतर हे 3 मुले आले आणि त्यानंतर हे घटना घडलेली आहे। तिथेच म्हणजे त्याच टेकडी आहे, पूर्ण तर टेकडी मोठी टेकडी आहे, तर त्यांच्यामध्येच एक ठिकाणी झालेलं आहे। सर, तिथं आपले पोलीस चौकी स्टेशन
पोलीस मदत केंद्र बनवले गेले आहे. तिथे आपले लोक जाऊन वेळोवेळी व्हिजिट करतात. तर म्हणजे प्रत्येक वेळी तिथे लोक राहत नाही, परंतु वेळोवेळी जाऊन व्हिजिट करतात आणि तिथे जे काही म्हणजे हे पेट्रोलिंगचे आहे प्रकार ते करतात आपले लोक. आरोपी अजूनही निष्पन्न झालं नाही. पीडिताचे वय जे आहे 21 वर्षाची आहे. पीडित सोबत जो मुलगा होता त्याच्याकडे काय चौकशी केली आपण? त्यांच्या कॉन्टॅक्ट मधले ते मुलं आहेत असं काय? नाही, आतापर्यंत ते माहिती निष्पन्न झाली नाही. नाही, आता ते शिकणारे मुले आहे. दोन्ही मुलगी आणि त्यांच्यासोबतचे जे त्यांचे मित्र आहेत ते दोन्ही शिकणारे मुले आहेत. सर, हा सामूहिक बलात्काराचा प्रकार आहे. आरोपीने तिघांनी पण त्या पीडित मुलीवर rape केलं. आतापर्यंत जे माहिती आहे ते तिघांनी केलेलं आहे. थँक्यू सर, थँक्यू. ठीक आहे. सर, आपल्या नाही. किती टीम्स आपल्या सध्या शोधत? आपला 10पेक्षा जास्त टीम लागली. 10 तर डायरेक्ट लागलेली, बाकी फॉरेन्सिकची टीम आहे, डॉग स्क्वॉड आहे, बाकी असं जे वेगळे वेगळे जे स्पेशलाइज्ड टीम आहे तेही लागलेले आहे आपल्या यांच्यामध्ये. मराठी संपलं की ते हिंदी सुरू करू? दी वॉइस न्यूज के लिए ओलिवर ठक्कर की रिपोर्ट। खबरों में बने रहने के लिए तो वॉइस न्यूज को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाएं।